कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून 1 ग्लास पाणी, थोडीशी हळद घालून कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। भांड्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलेले आहे। ठेचलेला लसूण, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची घालून थोडा परतून घेतलेला आहे लसूण। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे। थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून शेंगा चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। शेंगा परतून झाल्यानंतर 2 चमचे मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे। चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता शेवग्याच्या शेंगा चांगल्या मऊसर अशा शिजवून घेऊ। मऊसर अशा शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ घालू, मिक्स करून घेऊ आणि 7 ते 8 मिनिटांसाठी आमटी शिजवून घेऊ। थोड्या वेळानंतर बघू शकताय तूर डाळ घालून शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार झालेली आहे। नक्की एकदा करून बघा।